ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळवण्याचा, हा जन्म नाही पुन्हा. म्हणजे ह्या गजरातून काय लक्षात येते की हा मनुष्य जन्म जे आहे हा अतिशय दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. आणि हा जन्म दुर्लभ असलेला आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये आपल्याला काय करायचे, भक्ती करायची आणि भक्ती करून मुक्तीपर्यंत जायचं, मुक्ती मिळवायची. कारण हा जन्म पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. 184 योनीचा फेरा फिरावा लागेल, लक्षात याय नाही. पण आमची गत कशी झाली, त्या आंधळ्यासारखी झाली. एका गावाला अशी तटबंदी होती सगळी आणि एकच गेट होतं बाहेर जायला. आणि आंधळा माणूस त्याला बाहेर जायचं होतं. आणि मग तो काय करायचा, त्या तटबंदीला असं म्हणजे त्या भिंतीला धरून धरून चालायचा. आणि ज्यावेळेस बाहेर जायचा रस्ता येते की नाही कुठंतरी, मग खाजायचं ते जाण, ते खाजवत खाजवत पुढं जायचं आणि पुन्हा भिंत धरून फिरायचं. किती वेळात बाहेर पडेल सांगा असं झालं तर. आमची गत तशीच वाहिली. आता सगळ्यांनी सांगितलं मुक्तीच्या दारापर्यंत चाललो आपण, पण बाहेर पडायचं म्हणलं की काहीतरी याच्यासाठी सात्विकता वाढवली पाहिजे. आणि सात्विकता केव्हा वाढते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत बघा. फटाफट सांगतो, लक्षात घ्या पटकन. एकतर माणसाचा जन्म दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट संताचं सानिध्य दुर्लभ आहे. साधू संतांच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे, संत संघामध्ये आलं पाहिजे. इथं येणं सुद्धा दुर्लभ आहे. बरेच जण इकडे येत नाहीत आणि ज्याच्या नशिबात नाही ते आले तरी दूर जातात, बरं का. आणि तिसरी गोष्ट दुर्लभ आहे की बाहेर पडायची, मुक्ती मिळवायची, या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायची. आता तुम्हाला मग हे करण्यासाठी 2 गोष्टी दुर्लभ तर आपल्याला मिळाल्या. एक तर माणसाचा जन्म मिळाला, दुसरी गोष्ट संतांच्या सानिध्यामध्ये आलो आपण. या कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाला आपण लीन झालो, त्यांच्या सानिध्यामध्ये आलो, म्हणजे संत संघामध्ये आलो. आता फक्त मुक्तीपर्यंत जायचंय, काहीच करायचं नाही, आपली हुशारी काही करायची नाही, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने वागायचं. गुरु वाक्य मंत्र मूलम या उक्तीप्रमाणे जगा, निश्चित मुक्तीपर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि म्हणून माऊली सांगतात, मी सांगतो त्या पद्धतीने आचरण ठेवा. माऊली 4-5 गोष्टी सांगतात, तेवढ्याच लक्षात ठेवा. काय सांगतात माऊली, एक तर साधना करा. 10 मिनिटाची काय करायची, साधना करायची. त्याच्यानंतर सेवा करायची, आचरण चांगलं ठेवायचं. चौथी गोष्ट, स्वप्नातही कोणाचं वाईट चिंतायचं नाही. आणि 5वी गोष्ट, तुम्ही जगा. 10,000 तर आपण जे रक्तदान केलं तेच आपल्याला वर्षाकाठी फक्त 400 बालकांना लागतंय. मग आपली ती कमी पडते ना बाकीच्या लोकांना. ज्याचं ॲक्सिडेंट होतो त्याला लागतंय, कधी महिला गर्भवती असते तिचं सिझरिंग करते तिथं लागते, इमर्जन्सी ॲक्सिडेंट कुठं झाला त्याचा रक्तप्रवाह गेला त्यालाही रक्त लागते. मग ही मागणी प्रचंड वाढली ना, त्याच्यामुळे आपलं उद्दिष्टही वाढलं. आता जिल्ह्याचं उद्दिष्ट वाढलं तर तालुक्याचंही वाढलं. मग आता 3 कॅम्प आपण सगळेजण घेणार आहोत. आता सांगितलं की बाबा मदत कोण करत नाही. आता यांनी सांगितलं भाऊनी की मी आलोय पण माझ्या गावातून कोणी आलं नाही. ही परिस्थिती आहे. तुम्हाला सगळ्याला सांगायचंय की पहिला कॅम्प किती तारखेला आहे, 7 तारखेला. 7 तारखेला पूर्ण तालुक्याची लोकांनी तिथं जायचंय. त्यांचं 7 तारखेला त्या दिवशी तर जायचंच आहे, पण प्रचार प्रसारासाठी सगळ्यांनी त्यांच्याकडे जायचं. 7 तारखेपर्यंत कुठल्याच कॅम्पचं काम करत नाही, त्यांच्या कॅम्पचं काम करायचं. जशी 7 तारीख झाली, दुसरा कॅम्प किती तारखेला आहे, 12 तारखेला. मग यांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून 12 तारखेच्या कॅम्पच्या मागे लागायचं. तसंच 12चं झालं की सगळ्यांनी मिळून 17 तारखेच्या कॅम्पच्या मागे, तर कॅम्प सक्सेस होणार आहे.
तुम्ही जर म्हणले तुमच्या गावाचं तुम्ही बघा, आमच्या गावाचं आम्ही बघू, तर भाऊ 12 वाजता तर 12 तारखेला का रजे चालणार आहे का तुम्ही? सगळेजण जावा, सगळेजण मिळा, सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर कॅम्प सक्सेस होणार आहे. नाही तर एक माणूस काय करणार आहे, तुम्ही एक काय करणार आहे, एक काय करणार, मी एक काय करणार आहे. आपण ज्यावेळेस सगळे एकत्र होऊ त्यावेळेसच आपलं काम सक्सेस होणार. तर ते कसं सक्सेस करायचं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या तालुक्यामध्ये संत संघ किती आहे? 17. एका संत संघाची उपस्थिती किती आहे? कमीत कमी कोणाची 10 असेल, कोणाची 20 असेल, तर कोणाची 50 असेल, कोणाची 5च असतील. बरोबर? असंच आहे ना पांडू. समजा आपण सरासरी 20 धरू, बरोबर ना? 20 एका संत संघामध्ये 20, 17 संत संघाचे किती झाले? 17 दोन्ही 34. कारण का तर संबंध भारतावर करून जातात, लोक वारंवार फोन करतात, भेटलायला लोक त्रास होऊन जातात. आले रिक्वेस्टला मला तुमचा बडा एका पेशंट तुम्हाला दत्तक मिळालेला आहे. हे सुद्धा असते त्याच्यानंतर हे आपल्या जगद्गुरु हदगावच्याच नावानं मार्ग भेटणार आपण सगळ्यांनी